श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत तू न दुर्लक्ष करता ऐक. या संदेशाला आज जर तू 10 मिनिटे दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकलंस तर तुझ्या जीवनात मोठी आनंदाची बातमी तुला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचा विश्वास फक्त माझ्यावरती ठेवा. मी कधीही तुम्हाला हरू देणार नाही. संकटांच्या काळात एकटे तुम्हाला सोडणार नाही. तुमची साथ मी सदैव देत असेल. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये एकदा होय श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे आमचा असं टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ असा टाईप करा. स्वामी म्हणतात, मोठे स्वप्न असते असे नाही, पण ते स्वप्न तेव्हा स्वप्ने म्हटले जाते जेव्हा ते पूर्ण होत असतात. स्वप्न बघणं ही एक सोपी गोष्ट आहे, पण ते पूर्ण करणे ही जणू अशक्य गोष्ट आहे. आपले नसीब देव नाही तर आपले काम आणि मेहनत बनवते. तुम्ही स्वामी म्हणतात, खोटं बोलायला शिकला तेव्हा लक्षात ठेवा, खोटं शिका, पण कधीही आपल्या आयुष्यात व्यक्तीला ज्याच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता त्याला कधीही खोटं बोलू नका. कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असतं, कारण स्वतःची केअर कराल तेव्हा दुसऱ्याची करू शकाल. स्वामी म्हणतात, तुम्ही कोणासाठी किती पण केअर कराल ना तरी पण तो कमी पडेल. त्याला करायचं आहे तर तो तेच करेल. देवासाठी तरी तुम्ही काही करू शकता, निदान देव तरी तुम्हाला नक्की साथ देईल. जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून गेले जरी तरीही तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे. जीवन तर असं पाहिजे की आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसऱ्याच्या घरी सुरू असल्या पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, आयुष्यात सदैव लक्षात ठेव, जे टॅलेंटला हरवते त्याला हार्डवर्क असे म्हणतात, आणि जे या हार्डवर्कला सुद्धा हरवून जाते त्याला स्मार्ट वर्क असे म्हणतात. खरी मोटिवेशन तर आपला विश्वास असतो, बाकी तर फक्त टाइम वेस्ट असते. आपला विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपला कॉन्फिडन्स असेल तेव्हाच आपलं मोटिवेशन पूर्ण असेल. प्रॉब्लेम बाळगाल तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्स दिसतील, आणि सोल्युशन बाळगाल तर सर्व चांगलं चांगलं दिसेल. प्रत्येक अडचणीत तुम्हाला त्याचं सोल्युशन हे मिळत राहील. खिसा जर भरलेला असेल तर आपल्याला हे जग दाखवतो, आणि जर तोच खिसा कदाचित न कर चुकता रिकामा असेल तर या जगातील माणसे आणि त्यांचे रूप काय आहे हे दाखवतो बरं का. या जगात बस त्याचीच चालते जो पुढच्याशी मनाला गोष्ट बोलू शकतो. जे जोरजोरात स्वतःची गोष्ट करतात ते तिथंच राहून जातात, आणि ते चुपचाप स्वतःचे काम करतात ते सक्सेसफुल होऊन जातात. जो स्वतःची चूक समजून घेतो तेव्हा काहीतरी करून दाखवतो. स्वामी म्हणतात, जो चूप राहतो तोच खरा सक्सेसफुल ठरत असतो. आयुष्यात शांत राहा, जास्त बोलू नका, नेहमी चूप राहायला शिका. हे जग त्यालाच सर्व काही बेस्ट देते, ते त्याच्या कामात सर्व काही बेस्ट देतो. आयुष्यात कितीही कंटाळा येऊ, कामं करायला कधीही कंटाळू नका. जीवनात हार्डवर्क मेहनत यांना कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका. जीवनात जेवढा वेळा मौका येतो ना तेवढे वेळ तुम्ही आयुष्यात सर्व काही चांगल्या पद्धतीने जगून घ्या. हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात करण्याचा मौका असतो, जो देव आपल्याला देत असतो. काही गोष्टी अशा असतात जे कधी सोडायच्या नसतात, परिवार, प्रेम आणि तुमचे स्वप्न. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी खराब दिवसाची सोबत फाईट करणे सुद्धा आवश्यक असते. स्वामी सांगतात, जेव्हा जीवन दुःख देते तेव्हा समजून जा की तुमचा पापाची आता जी सजा आहे ती संपण्यास सुरुवात झाली आहे. आणि जेव्हा दुःख देणं बंद करते आणि सुख देणं चालू करते तेव्हा समजा आता तुमचे पाप संपले आहेत.
लक्षात ठेवा, या जगात काही कधी मेहनत न करता पुढे कुणी जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, जगात काहीही करा पण प्रॉब्लेम या येतील, त्यांचं सोल्युशन तुम्हालाच काढावं लागणार आहे. तुमची हेल्प कोणी केली असेल असा विचार कधी करू नका. एकच व्यक्ती आहे जो तुमची हेल्प सर्वात बेस्ट करू शकेल, तो म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही या जगात काही पण करत बसाल, फक्त या गोष्टीकडे लक्ष द्या, तुम्ही जे काही करता ते चांगल्या पद्धतीने करा. त्या दिवसासाठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर जगातील सर्वात बेस्ट जबरदस्त स्माइल असेल. मेहनत केल्यावर स्माइल करा. मेहनत केल्यानंतर जे स्माइल येते ते खूप चांगली असते. जर तुम्ही बरोबर मार्गावर आहात तर खूप लोक मिळतील, तुम्हाला हसतील आणि खूप लोक म्हणतील तू चुकीच्या मार्गावर जात आहे. काही लोक हे कधी जळणाने म्हणतील तर काही लोक हे तुमच्या स्वार्थाने म्हणतील. कधीपर्यंत लोकांच्या खाली राहून जगाल? एवढी मेहनत करा की ते तुमच्या खाली काम करतील. चांगल्या व्यक्तींना शोधा, पेक्षा चांगले व्यक्ती होऊन बघा, मग बघा कोणीतरी चांगला तुम्हाला शोधत येईल. विश्वास जर हा पक्का असेल, भरोसा हा जर पक्का असेल तर आयुष्यात व्यक्ती सक्सेसफुल होतच असतो. स्वामी सांगतात, खरं यश हे पैसे कमवणे नाही तर जीवन एन्जॉय करणे आहे. लोक काय बोलतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले तरी लोक तुम्हाला नाव ठेवतील. काही वेळा काही करण्याआधी विचार करू नका, पण कोणासाठी काही चांगलं किंवा त्याच्यासारखं करण्याआधी 100 वेळा विचार करा. जो काही वेळ काम करतो तो फक्त कामच करतो. जो रात्रंदिवस एक करून मेहनत करतो तोच इतिहास रचतो. तुमचे जीवन आहे ना, तुमचीच त्या चांगल्यासाठी फैसला घ्या, कोणाला विचारत बसू नका. अरे सुरुवात तर करा, मग बघा एक दिवस नक्की तुम्ही यशस्वी होणार. आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचंय तर हार्डवर्क हे खूप जीवापाड लागतं. जीवन हे तुम्ही कुठून सुरुवात करता याने नाही, बल्कि कुठे खतम करता याने ओळखला जातो. आयुष्यात तोच व्यक्ती खूप पुढे जातो जो हार्डवर्क करतो. अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील. कठीण वेळ येते आणि चाली जाते, परत रिग्रेट एकदा लागतो, तो म्हणजे आयुष्यात आपण काय करायचे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा संयम ठेवा आणि जेव्हा सर्व काही असेल तेव्हा रुबाब. स्वामी सांगतात, जेवढे जास्त काम कराल तेवढी जास्त तुमची किस्मत ही नक्की चमकणार. ज्याची भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवतो तो यशस्वी नक्की होतो. सक्सेसफुल होण्याचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे. ओरिजिनल राहा, कुणाचीही कॉपी तर करू नका. जग कॉपी करते, फक्त तुम्ही स्वतःला तसे ब्रँड बनवा. घर तर ते असते जिथे आपले सर्व कुटुंबीय सुख असतात. जर तुम्हाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल तर मार्ग बदला, नजरिया बदला, मार्ग नका. ध्येय तेच असले पाहिजे, रस्ते वेगवेगळे चालतील. हारणे कसे असते हे आपल्याला माहिती नाही, पण आता जीवन कसे असते हे बघायचे आहे आणि त्याची पूर्ण तयारी लोकांनी मला हरवताना बघितलं. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येतील, अडचणींना घाबरू नका. जितकं म्हणजे जिंकणे म्हणजे पहिला नंबर येणे असे नाही. जिंकणे म्हणजे पूर्वीपेक्षा बेस्ट आणि बेटर देणे असते. स्वामी सांगतात, अडचणीच्या काळात स्वतःला कधीही कमी लेखू नका, कारण तुम्ही ज्या अडचणीत आहात त्यासाठी काळजी करू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जीवन हे काही बेस्ट करणं नाही, बल्कि तुमचा सर्वात बेस्ट व्हर्जन लोकांना दाखवणं, लोकांना देणं आहे. यश त्याला भेटते जो स्वप्नासाठी काम करेल. जो मोठे स्वप्न बघतो तो काहीतरी मोठे करतो. अमीर होणं म्हणजे खूप मोठा बँक बॅलन्स असणं नाही. अमीर होणं म्हणजे मोठं मन असणे होय. जेव्हा तुम्हाला कोणी असे तुम्हाला खरंय का असं पाहिजे तेव्हा विचारेल, तेव्हा विश्वास ठेवून बघा. आयुष्यात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून प्रेम कराल तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी सर्व जग ऑटोमॅटिक तुमच्या सोबत येईल. प्रत्येक मोठी गोष्ट ही एका छोट्याशा स्वप्नापासून सुरुवात होते. जो ट्राय करतो तो काहीतरी करून दाखवतो. कोणाला मोठी गोष्टीने तुम्ही एकसे सक्सेसफुल होत नाही, बल्कि एका छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही शिकून सक्सेसफुल होता.
स्वतःला कधी कोणासोबत कम्पेअर करू नका, कारण तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीही करू शकत नाही. विश्वास ठेवा, तुम्ही सर्व काही करू शकता. जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट मनापासून करण्यासाठी प्रयत्न करता, तेव्हा देव आपोआप तुमची साथ देत असतो. ज्याला खरंच काहीतरी करायचंय त्याला स्वप्न कधी त्याला झोपू देत नाही आणि ज्याला फक्त नुसतं काहीतरी करायचंय हेच विचार करतो पण मेहनत करत नाही, तो मस्त झोपत असतो. स्वामी म्हणतात, परत परत फेल होणे खराब नाही, फेल झाल्यावर परत नाही उठणे हे मरण्यासारखे आहे. लक्षात ठेवा, सर्वात आधी सर्वात मोठं म्हणजे जग तुम्हाला अडचण बनवू शकते, कारण या जगातील लोक असतात जे कोणीही काहीही करायला तरी त्याला नावे नक्की ठेवतात. स्वामी म्हणतात, जो असा बोलतो की मी आता काहीतरी करून दाखवणार, तो काहीही करत नाही. पण जो असा बोलतो आता काही जरी झालं तरी मला हे करायचंय म्हणजे करायचंय, तोच करून दाखवतो. दुसऱ्याला हरवण्यासाठी तर सर्व जगतात, तुम्ही जिंकण्यासाठी जगा, परंतु स्वतःहून हरवून. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी असतील, आयुष्यात संकटे असतील, त्यांना घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, मेहनत करा. सर्व काही संकटे, सर्व काही अडचणी आपोआप दूर होतील. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला चांगल्या पद्धतीने जगायला शिका. या जगात हारण्यापेक्षा जास्त जिंकण्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, तो सक्सेसफुल होतो ज्याचे मन आणि टाइम पूर्ण कामाला देतो. जर बिझनेस करायचा असेल तर तुमचं पहिलं प्रेम बिझनेस असला पाहिजे. सक्सेसचं रिझन मोटिवेशन नाही तर डिसिप्लिन असतं. प्रत्येक मुवमेंट हा एन्जॉय करायचा असतो, कारण तो नेहमीसाठी नसतो. यश त्याला मिळते जे त्याचे मन सुद्धा एन्जॉय करते. कामावर प्रेम करा म्हणजे पूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल. स्वामी सांगतात, माझ्यात टॅलेंट नाही पण जिद्द आहे, असा स्वतःवर विश्वास असायला हवा. मला एखादी गोष्ट जमत नाही पण शिकणार, हे नक्की ठेवा. नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे गरजेचे नसते. कधी कधी बस सुरुवात करून देणे बेस्ट असते. बस स्वतःला स्ट्रॉंग बनवा, कारण प्रत्येक तुफान नंतर सुंदर निळे आकाश घेते. जेव्हा स्वतःवर विश्वास उडेल ना, तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स आणा. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःवर ज्या दिवशी विश्वास ठेवाल त्या दिवशी तुमचा देवावरती विश्वास पटेल. देव सदैव तुमची मदत करत आहे. जर फक्त फळा हे आपल्याला आयुष्यात काहीही शिकवून गेला असता तर शिक्षकांची गरजच पडली नसती. पण शिक्षकच आपल्याला सर्व काही शिकवतात. शिक्षकामुळे आपण अडचणीच्या काळातून सुद्धा बाहेर येतो. जो काहीतरी करायचा आहे हा विचार करून उठतो तो नेहमी सक्सेसफुल होतो. जो रात्री समाधानी झोपतो तो सर्वात आनंदी व्यक्ती असतो. जे सर्व करतात ते जर तुम्ही कराल तर कॉम्पिटिशन भेटल, आणि जे तुम्हाला करायचंय ते कराल तर यश भेटल. आता काय मिळवायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा, कारण जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडेल आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न कराल तर तुम्हीच यशस्वी व्हाल. सर्वांसोबत जाल तर कॉम्पिटिशनचा हिस्सा बनून राहाल. आयुष्यात पुढे जायचं तर स्वतःवर विश्वास लागतो. तुम्हाला काही मोठं करायचंय तेव्हा करू शकता, फक्त या गोष्टीकडून कधी दुर्लक्ष करू नका की तुम्ही कुठून आले आहात. स्वामी म्हणतात, अडचणी या जीवनात आहेत बरं का, पण त्या अडचणींना न घाबरता प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय यश मिळणार नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. माझ्या प्रिय मुला, आता तुला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. लक्षात ठेव, जर तुमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे तर प्लॅन चेंज करा, गोल नाही. गोल जे आहे तेच असलं पाहिजे. आजचा दर्द हे तुमच्या उद्याच्या सक्सेसचा मालक बनेल. लक्षात ठेवा, तुमचा आवाज उद्या गाजणार आहे. जर तुम्हाला या जगात सर्व काही पाहिजे असेल तर मग सर्व गमवायची हिंमत पण तुमच्यात असायला हवी. स्वामी म्हणतात, आम्ही त्याला सर्व देतो ज्याच्यात हिंमत आणि ताकद असते, जो जिद्दी आणि दयाळू असतो, जो मेहनती आणि कष्टाळू असतो. जर तुम्ही यापैकी एकाही गोष्टीत बसत नसाल तर कदाचित तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकणार नाही. कॉम्पिटिशन हे नेहमी स्वतः सोबत पाहिजे. दुसऱ्यावर तर आपण खोटे प्रेम सुद्धा करतो, तर कॉम्पिटिशन काय आहे? त्यामुळे स्वामी सांगतात, विश्वास ठेवा स्वतःवरती. स्वतः जे करू शकता ते दुसरं कोणीही करू शकत नाही.
आज जर तुम्ही मेहनत कराल तर उद्या तुम्हाला त्याचं यश मिळेल. स्वतःला पुढे नेणं हे तुमचं काम आहे, कारण तुमच्यासाठी हे कधीही कोणी करणार नाही. तुमचं फ्युचर आणि तुमचा सक्सेस हे फक्त आणि फक्त तुमच्या हार्डवर्कवर अवलंबून असते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची आता गरज नाही, कारण तुझ्यासाठी आम्ही आहोत ना. तू आमच्यावर विश्वास ठेवू शकतो. हार्डवर्कने सक्सेस मिळतं हे जरूर कन्फर्म नसेल तरी हार्डवर्क केल्याशिवाय आजपर्यंत एकही व्यक्ती सक्सेसफुल झाला नाही. सर्वात महंत म्हणजे एक गोष्ट. स्वामी सांगतात, आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडतात, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला फक्त आणि फक्त पटतात, तर काही गोष्टी असतात ज्या आपण काम करत असतो. यश हे तुमचं रोज रोजच्या मेहनतीचे फळ असते. जे तुम्ही रोज रोज मेहनत करता त्याचं एकदाच फळ मिळणे म्हणजे त्याला आपण यश म्हणतो. सक्सेसफुल होणं तेच असतं, बाकी काहीही नाही. आयुष्यात सुरुवात करा, सुरुवात एकट्यात करा आणि तुम्ही जेव्हा पुढे जाल, काही मोठं कराल, तेव्हा लोक आपोआप तुमच्यासोबत जोडले जातील. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व चांगलं होईल. स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. विश्वास ठेवा, आता तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करू शकता. मोटिवेशन फक्त सुरुवात करायला मदत करते, सक्सेस होणार तर ते सवय मदत करते. आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींचा सामना करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, छोटा सक्सेसनीच एक दिवस मोठा सक्सेस मिळते. प्रत्येक दिवस तुमची इच्छा सारखा जाणार असं काहीही नाही, पण प्रत्येक दिवसात तुमची इच्छा हे चांगली होणार. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तेव्हा हे गोष्ट निश्चित असते की आता यश तुमच्या हाती आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला कुठेही लक्ष देण्याची गरज नाही. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमची साथ देतील. स्वामी म्हणतात, मी कालही तुझ्या सोबत होतो, मी आजही तुझ्या सोबत आहे आणि उद्याही तुझ्या सोबत असेल. विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझी मदत करणार आहे. येत्या काही तासात तुझ्या जीवनात मोठा चमत्कार होणार आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे असणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. पुढे जाण्यासाठी नेहमी स्वतःचे मार्ग निवडा. आपण केवळ आणि केवळ इतरांना बनवलेल्या मार्गावर अनुकरण करतो. स्वतःवर विश्वास ठेवून जो व्यक्ती प्रयत्न करतो तो आयुष्यात खरा यशस्वी होतो. यशस्वी होणे म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून रात्रदिवस एक करून प्रयत्न करणे. स्वामी म्हणतात, मी सदैव त्यांच्या सदैव पाठीशी खंबीर असतो, जो स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो. अपयश आपल्या यशाच्या नवीन मार्गाकडे घेऊन जातं. यशस्वी होण्यासाठी आणि अपयशी ठरवून जाण्यासाठी याला आपल्याला ओळख लागते. स्वप्नातील स्वप्ने अनेकदा पूर्ण केले जाऊ शकतात, फक्त त्यासाठी रात्र आणि दिवस मेहनत करावी लागते. नक्की ते स्वप्ने पुन्हा पुन्हा बघावे लागतात. एकदा का स्वप्न बघलं, एकदा का ध्येय ठरवलं तर फक्त मेहनतच बाकी असते. कधी न पडण्यापेक्षा मोठी गोष्ट करणे. जेव्हा आपण रडतो तेव्हा प्रत्येक वेळी लढण्याची हिंमत करणे हे योग्य असते. कठीण परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहो, मी सदैव तुमच्या सोबतीला आहो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीवरती विश्वास ठेवा, त्यांची शक्ती नक्की तुम्हाला आयुष्यात यश देईल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची मदत करत असतो, फक्त तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. आयुष्यात अडचणी आहेत बऱ्या, पण त्या अडचणींचा सामना न करता पुढे जाणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्या अडचणींचा सामना करून पुढे जाणे हे आयुष्यात यशाचा मार्ग आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काहीही करत नाही, पण मी सदैव तुमची मदत करतो. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा, मग बघा मी तुमची साथ कशी झटपट देतो. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. लक्ष ठेवा, आज तुमच्या आयुष्यात मोठा चमत्काराचा दिवस आहे. विश्वास ठेवून या संदेशाला एक लाईक नक्की करा.
स्वामी बोलतात, आयुष्यात अडचणी येतील, अडचणींचा सामना करा, यशाकडे एक पाऊल पुढे टाका. झोपेमध्ये दिसणारी फक्त स्वप्ने असतात. ते स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर झोप मोडून आपल्याला रात्री सुद्धा मेहनत करावी लागते. मेहनत केल्याशिवाय यश नाही आणि यश मिळाल्याशिवाय आयुष्याची खरी मजा नाही. जर आयुष्याची मजा घ्यायची असेल तर यशस्वी होणे अत्यंत आवश्यक असते. आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींचा सामना करा, सतत कष्ट करा, योग्य त्या दिशेवर चाला. नक्की तुम्हालाही आयुष्यात यश मिळेल. आपली चूक मान्य केल्याशिवाय आपले कर्म किंवा आपले त्याग हे सत्यात येत नसतात. आयुष्यात जो व्यक्ती खरी मेहनत करतो तोच खरा यशस्वी होतो. या गोष्टीवर विश्वास ठेवा, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीही हरू देणार नाही. जगात सर्वात असीम म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती. आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यास विश्वास देखील मर्यादित असते. आपला परिश्रम आणि विश्वास स्वतःचे नशीब लिहा. स्वतःच्या हातात कधीही कठपुतली होऊ नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. परिस्थितीकडे मात करण्याची ताकद तुमच्यात आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी असतील. स्वामी म्हणतात, मी भक्तांच्या नेहमी पाठीशी आहे. भक्तांनी कधीही काळजी करण्याची गरज नाही. मी तर नेहमी त्यांची साथ देत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती ज्याचा विश्वास आहे त्याला मी नक्की माझी प्रचिती देत असतो. विश्वास ठेवा, जर तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात बऱ्याच व्यक्ती तुम्हाला त्रास देतील. काही लोक तुम्हाला एवढा त्रास देतील की जगणं अवघड करून टाकतील, पण तेव्हा देखील स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करतो तेव्हा तो नक्की यशस्वी होत असतो. स्वामी बोलतात, मी तर सदैव तुमची मदत करण्यासाठी तत्पर आहे. फक्त तुम्हीच माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, ग्रंथ हे गुरु आहेत. विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पना म्हणजे गुरुमाऊली होय. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा काहीही काळजी न करता माझ्यावर विश्वास ठेवा. सर्व काही मग मी तुमच्या मनाप्रमाणे करेल. सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. फक्त तुम्ही स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला आपोआप सुरुवात होईल. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, तहानलेला माणूस नेहमी विहिरीकडे जातो. विहीर कधीही तहानलेल्या माणसाकडे येत नसते. त्यामुळे जर काही अडचण असेल तर तुम्ही विहिरीकडे जा, विहीर तुमच्याकडे येणार नाही. अडचणी या आयुष्यात असतात, त्यांना दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सतत प्रयत्न करणे होय. स्वामी सांगतात, अडचणीतून बाहेर निघायचं असेल तर सतत मेहनत करा. त्याशिवाय दुसरा कुठलाही सोपा मार्ग नाही. अडचणीतून बाहेर निघण्याचा सर्वात सोपा मार्ग हाच आहे. आपल्या हातातून काही चूक घडल्यास आपल्यामुळे कोणाला त्रास होईल तेवढी दिलगिरी व्यक्त करणे हाच आपल्या मनाचा मोठेपणा आहे. प्रेम, सेवा, त्याग हे सर्व राष्ट्राचे धर्म आहे. आयुष्यात लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे, मग सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल त्या दिवशीपासून सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. ज्यांच्यावर आपल्यावर मात करता येत नाही त्यांच्याशी हातमळ करू नये. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. सर्व काही मनासारखं होईल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट हे मनाप्रमाणे होत नसते. काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होत असतात. त्यांना काळजी न करता प्रयत्न करा. सर्व काही मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. निष्क्रिय म्हणजे कांक्षा म्हणजे अपयशाला आमंत्रण. कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही. चांगल्याला चांगलपणा जपायला हवा. स्वामी म्हणतात, जगात सर्वात मौल्यवान हिऱ्यापेक्षा ज्ञान अधिक मौल्यवान आहे. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवेल त्याच्यासाठी ज्ञान हे फार महत्त्वाचे असेल. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो. जगातील सर्वात मौल्यवान हिरा ज्ञान आहे आणि ज्ञानाधिक मौल्यवान हिराही नाही. जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते. दुसऱ्याच्या दुःखात जो विचार करतो तो खरा आयुष्यात पुढे जातो. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो काहीही करू शकतो. मी आयुष्यात
कधीही कोणाला नकारात्मकतेने बोलत नाही. आयुष्यात मी सर्वांशी सकारात्मकतेने बोलतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. नुसत्या ज्ञानाला जगात काही किंमत नाही. त्या ज्ञानाची योग्य वेळेला योग्य वापर करणेही महत्त्वाचे असते. फक्त ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा वापर करणे सुद्धा तेवढंच गरजेचं असते. आयुष्यात अडचणी असतील तर घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. मग बघा सर्व किती चांगलं होईल. स्वामी सांगतात, नुसत्या आयुष्यात गप्पा करू नका, तर मेहनती करा. आत्मा जन्म घेत नाही किंवा मरण पावत नाही. अडचणी ह्या आपल्याला आयुष्यात मागे किंवा पुढे नेतात. जो व्यक्ती अडचणीतून बाहेर निघतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो. स्वामी सांगतात, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. मी सदैव त्याची मदत करत असतो. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत साथ मिळेल. प्रत्येक संकटात तुम्हाला हात मिळेल. स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत. त्यांच्यावरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. दुसऱ्याच्या अडचणीत पडल्याशिवाय पहिल्या अडचणीतून सुटका होत नाही. पहिली अडचण ही आपल्याला दुसऱ्या अडचणीत पाडते. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. मनुष्य आपल्या मार्गात जोपर्यंत स्वतःला अडचण बनवून ठेवतो तोपर्यंत त्याला प्रत्येक गोष्टीची अडचण वाटते. ज्या वेळेला तो अडचण व अडथळे हे छिन्नी हाताने तोडतो तेव्हा छिन्नी हातोड्यांची वेड्या वाकड्या पाषाणातून सुंदर मूर्ती बनते. अतिपरिचय त्याने खोटा मान राहत नाही. आयुष्यात पुढे जायचंय तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करायला हवी. आयुष्यात यापेक्षा सोपा मार्ग पुढे जाण्याचा दुसरा कुठलाही नाही. हा सर्वात सोपा मार्ग आहे जो तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकेल. विश्वास ठेवा, स्वतः तुम्ही काहीही करू शकता. स्वामी म्हणतात, तुम्हाला जर आयुष्यात खरं पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करा. आयुष्यात मेहनत कराल तर खूप पुढे जाल. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करतो तो आयुष्यात सतत पुढे जात असतो. श्री स्वामी समर्थ नामावरती ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यात त्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आयुष्यातील प्रत्येक अडचणींना दूर करण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव त्यांची साथ देत असतो जे माझ्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी सदैव तुम्हाला हात देतील. संकटाच्या काळात मदत स्वामीच करतील. अतिपरिचयाने अनादर होतो. मलय पर्वतातील भिन्न आयुष्यातील अडचण होते. स्वामी म्हणतात, अडचणींकडे जाऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. मी सदैव तुमची साथ देईल. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत मी तुमच्या सोबत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्व काही मनाप्रमाणे होते जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता. मी सदैव तुमची साथ देत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव तुमची मदत करत आहे. स्वामी म्हणतात, अडचण कुठल्याच गोष्टीची नाही. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास असेल तोपर्यंत मेहनत करत जा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. अडचणी ह्याही दूर होतात. फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. अडचणी नक्की संपत असतात. फक्त त्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत करावी लागते. अडचणी ह्या आपल्या जीवनात नसतात तर या आपल्या कामात येत असतात. एखाद्या कामात अडचणी येते तर एखाद्या येत नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही चांगलं होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. मी सदैव तुझी साथ देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुझा विश्वास असायला हवा. मग बघ, मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करायला लागेल. सर्व अडचणीतून तुझी साथ मी देणार आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. अपयश ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते. जो व्यक्ती अपयशी असतो तो आयुष्यात खूप मागे असतो. प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश होय. जो व्यक्ती प्रयत्न करतो तो नक्की यशस्वी होतो. प्रयत्न करून पुढे जाणे हे सर्वात सोपा मार्ग. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे सर्वात मोठे कारण होय. अपयशाचे सर्वात मोठे कारण हेच आहे. ते दूर करण्यासाठी तुम्हाला सदैव मेहनत करावी लागेल. तुमचा जेव्हा कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा सर्व काही चांगलं होईल. अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे. अभिमान हा अज्ञानाची तरुणपणाची गोष्ट आहे. अभिमान देवाला साजे, मनुष्य फुकट गाजे वाजे. अभिमान हे एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला अडचणीत टाकते. अभिमान हे आपल्याला सदैव मागे ओढत असतो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो सर्व काही करेल. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो तो आयुष्यात कधीही मागे राहत नाही.
स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप वेळा तुमच्या अशा अडचणी येतील, जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकून जाल, पूर्णपणे हारून जाल, तेव्हा काळजी करू नका, कारण तेव्हा साथ द्यायला आम्ही येऊ. सर्व काही तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करू. जो स्वतःला जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो, तो अपयशाच्या काळी नेणारी यात्रा करत असतो. स्वामी म्हणतात, तुम्ही काळजी नका करू, मी सदैव तुमच्या सोबत आहे. प्रत्येक अडचणीत तुमची साथ मी देत असणार आहे. फक्त तुमचा विश्वास माझ्यावरती हवा. मी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करेल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जे तुम्हाला आवडतं ते मी तुम्हाला नक्की देणार आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे आपोआप होईल. आयुष्यात खूप अडचणी येतील, पण त्या प्रत्येक अडचणीचा सामना तुम्ही संकटांना मात करून करा. प्रत्येक अडचणीचा सामना केल्याने नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत एक स्वतःची विश्वास ठेवून प्रयत्न करणे सोपी गोष्ट असते. प्रत्येक अडचणीत स्वतःवरती विश्वास असणे सर्वात सोपी आणि मजेशीर गोष्ट असते. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो, तो आयुष्यात सदैव पुढे जातो. विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होते. जो मेहनत करतो, मेहनतीशिवाय दुसरं काहीही नाही. जो व्यक्ती मेहनत करेल तो आयुष्यात पुढे जाईल. आयुष्यात जर पुढे जायचं तर मेहनतीपेक्षा दुसरा सोपा मार्ग दुसरा कोणी नाही. स्वामी म्हणतात, मेहनत तर करायची आहे, मेहनत करा, घाबरताय कशाला? सर्व काही मनासारखं होईल. आयुष्यातील सर्व संकटात तुम्हाला साथ देत असणार आहे मी. काळजी न करता प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. सर्व काही तुम्हाला आवडेल तसंच होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. या नामाची शक्ती खूप वेगळी आहे. जो व्यक्ती प्रयत्न करेल त्याला यश आम्ही नक्की देऊ. फक्त तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, अभिमान हा प्रगतीचा शत्रू असतो. अभिमान आणि अज्ञात तरुणपणाची नासाडी करते. तारे कितीही तेजस्वी असले तरी ते काळोख्यातच चमकत असतात. दिवसा ते चमकत नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. सामना करूनच यश मिळवता येते. नुसतं अडचणीपासून पळून काहीही केलं जाऊ शकत नाही. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल तोच पुढे जाऊ शकते. स्वामी म्हणतात, माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? मग काळजी करू नका, मी सदैव तुमची साथ देत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. आयुष्यात तुमची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आयुष्यात सदैव तुमची मदत करायला मी सदैव सोबत आहे. स्वामी म्हणतात, सदैव तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. आयुष्यात सर्व काही मनाप्रमाणे होते. जो व्यक्ती स्वतः प्रयत्न करतो, स्वतःवरती विश्वास ठेवतो, सर्व काही त्याला आवडेल तसंच होते. जो व्यक्ती मेहनत त्याच्यावर विश्वास ठेवून करतो, तो नक्की यशस्वी होत असतो. विश्वास ठेवा स्वतःवर, सर्व काही चांगलं होणार आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसंच होणार आहे. स्वामी म्हणतात, अडचणी या आयुष्यात नसतात तर आपल्या एखाद्या गोष्टीत असतात. ज्या दिवशी आपण अडचणीतून सुटका मिळवायचं ठरवलं, त्या दिवशी आयुष्यातून नेहमी पुढे जाल. स्वामी सांगतात, आयुष्यातील अडचणी या आपल्याला खूप मदत करतात पुढे जाण्यासाठी. जर आयुष्यात अडचणी नसतील तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत हे नक्की करावी लागते. मेहनतीशिवाय कोणीही पुढे जात नाही. जो व्यक्ती मेहनत करेल तोच आयुष्यात पुढे जाईल. आयुष्यात पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे मेहनत. सगळ्यात सोवळचा मार्ग म्हणजे मेहनत. आणि मेहनत केल्यानेच आपल्याला यश मिळत असतं, हे गोष्ट नक्की. स्वामी सांगतात, अडचणीपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही फक्त विश्वास ठेवा. मी सदैव तुमची मदत करत असेल. अडचणीच्या काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. सर्व अडचणी आपोआप दूर व्हायला सुरुवात होईल. जो आपला आनंद जितका वाटतो तितका वाढतो आणि जितका तो थोपतो तितका तो सडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर स्वतः आनंदी असाल तर दुसऱ्यालाही आनंद देण्याचा प्रयत्न करा. पण जर स्वतः दुःखी असाल तर दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका. आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही आणि आयुष्यात मेहनतीशिवाय यश नाही. आयुष्य विषाचा प्याला, आशेने गोडी त्याला. आयुष्य हे एक सुंदर फूल असून स्फूर्तीचे हे त्याला सुवास आहे. आयुष्य ही एक रंगभूमी आहे. जन्मास आलेली प्रत्येक व्यक्ती या रंगभूमीवर आपल्या कृतीप्रमाणे आपली भूमिका ठरवत असते. जो व्यक्ती स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवून या रंगभूमीत मेहनत करतो,
तो आयुष्यात सदैव पुढे जातो. जो व्यक्ती फक्त आयुष्यामध्ये टाइमपास करतो तो सदैव लोकांपेक्षा मागे राहतो. जर तुम्हाला इतरांपेक्षा नेहमी पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. आयुष्यात नेहमी पुढे जाल तर तुम्ही मेहनत करा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही मिळवता येते. फक्त तुम्ही जे काही करता त्याच्यावर तुम्ही फक्त एकाग्रतेने मेहनत करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी तुम्हाला मेहनत हे आयुष्य करावं लागतं. जर तुम्ही मेहनत कराल तर आयुष्यात इतरांपेक्षा नेहमी पुढे राहाल. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सर्व काही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतील. स्वामी म्हणतात, आळस हा उद्योगाचा व भाग्याचा शत्रू आहे. आळसामुळे व्यक्ती नेहमी मागे राहतो. जो व्यक्ती आळस करतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. पण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो नेहमी पुढे जात असतो. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळू शकते. फक्त विश्वास हे तुमच्यावर असायला हवा. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो आयुष्यात नेहमी यशस्वी ठरतो. आळसापासून उत्पत्ती, दुर्गुण आणि विपत्ती निर्माण होते. आळस एवढा सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला चटकन गाठते. आळस ही अशी गोष्ट आहे जे नेहमी आपल्याला मागे ओढते. आळसाने व्यक्ती पूर्णपणे मागे जातो. जो व्यक्ती आळस न करता प्रयत्न करतो तो नेहमी पुढे जात असतो. सतत प्रयत्नशील राहा, कारण प्रयत्नाशिवाय दुसरा उपाय नाही. जो व्यक्ती आयुष्यात आळसी असतो तो नेहमी मागे राहतो. जो व्यक्ती मेहनत करतो तो नेहमी पुढे निघून जातो. स्वामी सांगतात, मी सदैव तुमची साथ देणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे आपोआप घडायला लागतील. उद्योगाने सुख, रिकामपणी दुःख हे नक्की असते. उद्योगाची धरिता कास, होता संकटांचा नाश. आयुष्यात आज्ञापालन बरी, उपकार वाढतो भारी. आयुष्यात नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून काम करा. पाणी स्वतः नष्ट होते व सुकत असलेल्या गवताला जगवते. तसे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही मग बघा तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक अडचणीत मी तुमची साथ देत आहे. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवून असेल मी नेहमी त्याची साथ देत असेल. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे होणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून काम करा. जो व्यक्ती विश्वास ठेवतो आणि आपल्या विश्वासाने काम करतो तो व्यक्ती आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीशिवाय जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर असं शक्य नाही. जो कर्तव्य पार पाडतो तो सुखाचा अधिकारी होतो. कर्तव्याच्या पोटी अमृतमय सोन्याचा जन्म होतो. कर्तव्य व आजचा दिवस यावर आपली मालकी आहे. कर्माचे फळ व भविष्य काय हे ईश्वराच्या अधीन आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागेल. कला ही शहाण्याला वेडा आणि मूर्खाला शहाणा करते. कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमान काळाची साथ देणारी व्यक्ती आणि भविष्यकाळाची तुमची होणारी यशाची शिखर असेल. कला हे आपल्या बुद्धीच्या अंगातल्या असलेल्या विचारांच्या हृदयाची दिखावण्यातून तुम्हाला जे नवीन यश मिळते त्याची आकृती आहे. कलावंताचे भाग्य तारुण्य असेपर्यंत राहते. प्रत्येक मूर्खाला कायदे करता येतात. कायद्यापुढे सगळं लहान आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. फक्त स्वतःवर विश्वास लागतो. समजूतदारपणा हे आपल्याला महत्त्वाचं आहे. समजूतदारपणा असणे हे आयुष्यात खूप सोपे आहे. जो व्यक्ती समजूतदार असतो तो नेहमी पुढे जातो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. जेव्हा सत्ता नसेल तेव्हा तू काळजी करू नको. माझी साथ नेहमी तुला असेल. विश्वास ठेव, जेव्हा तू जे काही करशील त्यात तुला यश देत असणार मी. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की घडेल. स्वतःवरती विश्वास ठेव, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी तर सदैव तुझी साथ देत आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. बाकी सर्व काही माझ्यावर सोड. मी सर्व तुला तुझ्या मनाप्रमाणे देईल. तुझा विश्वास असेल तर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवरती विश्वास ठेव, सर्व काही तुला मी देत असेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुला माहिती आहे ना, मी सदैव तुझ्या सोबत असतो. मग तुला काळजी करण्याची कसलीच गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुझा विश्वास असणे आवश्यक आहे. ज्या दिवशी तू स्वामीच्या नामावरती विश्वास ठेवशील त्या दिवशी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडायला लागेल. सर्व काही चांगलं होतं. फक्त तुझा विश्वास आमच्यावर हवा.
स्वामी म्हणतात, काव्य ही सर्व उदानाची जननी आहे. काव्य आयुष्यात आपल्याला पुढे नेतात. काव्याचा जन्म प्रेमातून होतो. प्रेम असेल तर संपूर्ण जीवनात काव्यमय होते. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ नक्की उज्ज्वल असेल. जो आपल्या आयुष्यात सदैव प्रयत्न करत असतो तो नेहमी पुढे जाईल. जो फक्त टाइमपास करतो तो जेथे आहे तेथेच राहील. आयुष्यात मेहनतीशिवाय काहीही पर्याय नाही. जो व्यक्ती मेहनत करेल यश त्यालाच मिळेल. मेहनतीशिवाय पर्याय दुसरा कुठलाही नाही. तुम्ही जर मेहनत कराल तर नक्की पुढे जाल. आयुष्यात सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. काळ हे फार मोठं औषध आहे. त्याचा सामना करून पुढे जा. काळावरती विश्वास ठेवा. ते सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करते. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तर कालही तुम्हाला साथ देत होतो, आजही तुम्हाला साथ देत आहे आणि मी तर उद्याही तुमची साथ देत येणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करणार. सर्व काही तुला तुझ्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, जेव्हा काही तुला करायचं आहे तेव्हा मी तुझी सदैव साथ देईल. आयुष्यात सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात तुला जे हवंय ते मिळणार. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्यात आम्ही तुझी साथ नक्की देईल. फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आयुष्यातील प्रत्येक संकटात तुझी साथ देणार आहे मी. फक्त तुझा जे विश्वास आहे तो ठाम असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ नामावर जर तुझा विश्वास असेल तर तुझी साथ आम्ही नक्की देऊ. फक्त तू विश्वास ठेव. तुझ्या विश्वासावर सर्व काही आहे. जर तुझा विश्वास असेल तर तू नक्कीच विश्वास ठेवशील. स्वामी म्हणतात, क्रांतीला आरंभ हे आपल्या स्वतःतून होतो. जेव्हा आपण मेहनतीसाठी प्रयत्न करतो तेव्हा यश आपल्याला नक्की मिळत असते. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात परमेश्वर असतो. गुरु म्हणजे जो आपल्या आयुष्यातील साथीदार असतो. गुरु आपली साथ देत असतो. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझी मदत करत आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. सर्व काही मी तुझ्या मनाप्रमाणे करत आहे. फक्त तुला थोडीशी वेळ लागेल, वाट पाहावी लागेल. जेव्हा तू वाट पाहशील तेव्हा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मी तुला मिळवून देईल. तू थोडी वाट पाह. सर्व काही तुझ्याच मनाप्रमाणे होणार आहे. थोडासा वेळ लागेल पण सर्व काही तुला जसं हवं होतं तसंच होणार आहे. विश्वास ठेव. सर्व काही तुझ्याच मनाप्रमाणे आता होत आहे. येत्या काळात सर्व काही तुला जसं हवं आहे तसं मिळेल. तुझा विश्वास नक्की तुला आयुष्यात यश देईल. तुझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी तुला आयुष्यात पुढे नेतील. विश्वास ठेव. तू जे काही करतोय त्यात तुला यश आम्ही नक्की देऊ. तुझा विश्वास फक्त स्वामी शक्तीवर आणि स्वामी नामावर हवा. तुझा विश्वास स्वामीवरती आहे तर काळजी करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा. याने फार छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. आयुष्यात जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा कोण कोण साथ द्यायला येतं हे बघा. तेच तुमची खरी संपत्ती असेल. वाईट काळात साथ देणारी व्यक्ती असेल तरच सर्वात मोठा संपत्ती आणि धनवान व्यक्ती म्हटला जातो. वाईट काळात साथ देणारा फक्त पैसा असेल, बाकी कोणी नसेल तर यश तुम्हाला मिळणे कधीही शक्य नाही आणि तुम्ही तर अजूनही गरीब आहात असे नक्की समजावे. जर यशस्वी व्हायचे असेल तर काळ वाईट नाही तर सोबत साथ देणारी व्यक्ती हवी. जो व्यक्ती तुमचा साथ देईल त्याला कधीही सोडू नका. आयुष्यात साथ देणारी व्यक्ती खूप कमी येतात. देवाला शरण गेल्यास तो आपल्या समृद्ध होतो. आपण फक्त आनंदात राहावं. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे व्हावं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्या मनातील नेहमी चुकीचे विचार आणतात आणि आपण जे निर्णय घेतो तो कित्येक वेळा चुकीचे असतात. पण त्यावेळेला काळजी करायची नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायचा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. शेवटी कोणीच नसते. आपल्याला आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना आपल्यालाच करावा लागतो. यशात सर्व राहतात पण अडचणीत एकही व्यक्ती आपली साथ देत नसते. जो व्यक्ती अडचणीच्या काळात साथ देईल तो खरंच आयुष्यात साथीदार असतो. आयुष्यात लक्षात ठेवा, एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल आणि त्यासाठी मेहनत करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. पण एखादी गोष्ट जर मिळवायची असेल आणि तुमचा वेळ निघून जात असेल, तुम्हाला मेहनत करायची असेल, सर्व करायचे असेल तरी ती होत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला देवावरती विश्वास ठेवावा लागेल. कारण देव तुमची मदत नक्की करेल. स्वामी अशक्यही शक्य करतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या सोबत आहे. ते सदैव तुमची मदत करत असतात. लक्षात ठेव, मी आहे तुझ्या आयुष्यात. तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्या दुसऱ्यांनी आदले आहे. जे तुझ्या कर्मांनी दुःख आले आहे ते दुःख दूर करणे माझ्या हातात तर नाही. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मी करू शकतो. माझ्या प्रिय मुला, तू माझ्यावरती विश्वास ठेव.
बुद्धीचा वापर जास्त करण्यापेक्षा लोकांच्या मनाचा वापर जास्त केलेला कधीही बरा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. या दुःखी जगात तुला एकटं कधीही सोडणार नाही. माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नको, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि सर्व काही कर. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते. योग्य वेळ आल्यावर तुला त्या गोष्टीची सकारात्मकता कळेल. जीवन म्हणजे काय, जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी अवश्य भेट द्या. रुग्णालय, तुरुंग आणि स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्या मिळालेले जीवन हे किती मौल्य आहे. तुरुंगात गेल्यावर तुम्हाला स्वातंत्र्याचं महत्त्व समजेल आणि स्मशानात गेल्यावर तुम्हाला समजेल की सर्वांना एक दिवस येथेच यायचं आहे. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मनाची क्रांती होत नसते. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील, त्या अडचणींचा सामना करा आणि नेहमी तुम्ही पुढे जा. आयुष्यात जर पुढे जायचं तर यापेक्षा सोपा आणि उत्तम मार्ग दुसरा कदाचितच असेल. स्वामी म्हणतात, पुढे जायचंय तर स्वतःवर विश्वास ठेवून जा. इतरांवरती विश्वास ठेवा, पण त्यांवरती पूर्ण निर्धार राहू नका. स्वतः तुम्ही अनंत आहात, तुम्ही काहीही करू शकता, तुम्ही सर्व काही करू शकता. विश्वास ठेवून मेहनत करा, सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मुजरा करून नाक का घासावे? मंदिरात येताना 3दा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवाला अ, ब, क, ड असे 4 प्रकार देत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे अवर्गातील देव आहेत. अवर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांना सर्व भक्तांना त्यांचे कलियुगाचे अधिष्ठाचे राजाधिराज योगीराज आणि योगाचे राजा असे हिंद मंत्र दिलेले आहे. तुम्ही हातपाय धुवून स्वामींची पूजा करा. स्वामींना नेहमी मान द्या. स्वामींच्या मंदिरात नेहमी जा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी तर सदैव तुमची साथ देत आहेत, या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा.